पूर्व द्रुतगती मार्गावर रोज होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात मनसे आक्रमक झाली। भांडूप जवळ मनसे विभागाध्यक्ष विनोद शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। याच मार्गावरून शिवसेना नेते संजय राऊत जात असताना त्यांनीही आंदोलनात रस्त्यावर उतरून सहभाग घेतला। दरम्यान आंदोलन सुरू असताना पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं। वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी मनसेकडून करण्यात येत आहे। काय सांगाल ट्रॅफिक मध्ये थांबतोय 3-3 तास ही जनजागृती करण्याचा प्रयत्न होता, पण या प्रशासनाने हे हुकुमशाही पद्धतीने हे थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा जनजागृती करण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली नाहीये आणि अशा प्रकारे गळचेपी करून आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत। संजय राऊत देखील तुमच्या आंदोलनात सहभागी झाले। लवकरच एकत्रित युतीमध्ये जे काही एकत्रितपणे आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचं आश्वासन त्यांच्याकडून आलेलं आहे। एकूण नेहमीचाच हा त्रास आहे का ट्रॅफिकचा तुमचा? जवळजवळ 6 महिने हा जे काम चाललंय तेव्हापासून हा ट्रॅफिकचा 3-3 तास लोक ठाणा ते घाटकोपर या दरम्यान 3 तास थांबावा लागतो। गरोदर महिला जर कुठे जायचं असेल हॉस्पिटलमध्ये तर त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो।